लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा सकाळपासून जे वितरण सुरू झालेलं आहे आजचं म्हणजे 10 वाजल्यापासून जे वितरण चालू झालेलं आहे तर आज दिवसभरामध्ये वेगवेगळे तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत वितरणाच्या संदर्भात म्हणजे जिल्ह्यानुसार वितरण झालं आहे का, सर्व जिल्ह्यामध्ये वितरण सुरू झालेलं आहे का, अजून किती दिवस वितरण चालू शकतं, आज किती प्रमाणामध्ये वितरण झालेलं आहे, अजून किती प्रमाणामध्ये वितरण होणं बाकी आहे, जर आम्हाला मार्च एप्रिलचा हप्ता आला असेल तर मग यावेळेचा येणार आहे का, यावेळेस पण काही लाभार्थ्यांना अपात्र केलं जाणार आहे का, वगैरे वगैरे सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला देणार आहे। पण पहिला मुद्दा आपला की जिल्ह्यानुसार जे वितरण जे आहे तर आपण प्रत्येक वेळेस तुम्हाला जिल्ह्यानुसार वितरणाची अपडेट पण देत असतो वितरणाच्या वेळेत जेव्हा वितरण चालू होतं तेव्हा। तर मग आपण एकदा पटकन त्याच्यावर नजर टाकूयात बघा की आता इथे जे काही मी जिल्हे लिहिलेले आहेत बघा, जसं की बघा उदाहरणासाठी सांगतो मी तुम्हाला, नाशिक आहे, पुणे आहे, तर या जिल्ह्यामध्ये वितरण झालेलं आहे। पुण्यामध्ये पण वितरण झालं, नाशिकमध्ये पण वितरण झालं, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पण वितरण झालं, अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये पण वितरण झालं। आता हे मोठे जिल्हे आहेत, त्यानंतर मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, हे इथे जे आहे लाभार्थ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे। पण याचा अर्थ असा नाही की इथे आज मोठ्या प्रमाणातच वितरण झालं नाही, आज वितरण झालेलं आहे, पण जे मोठे जिल्हे आहेत तिथे अजूनही वितरण मोठ्या प्रमाणामध्ये होणं बाकी आहे, ही बाब तुम्हाला सांगू इच्छितो। त्यामुळे तुम्ही जर का समजा उदाहरणासाठी तुमचा जिल्हा पुणे असेल किंवा कोणताही मोठा जिल्हा जो आहे जिथे लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे तर तिथं तेवढ्या प्रमाणामध्ये वितरण झालं नाही अजून, त्यामुळे वितरण अजून मोठ्या प्रमाणामध्ये होणं बाकी आहे। आपण आपल्या चॅनलवर एक पोल पण घेतला होता, तर त्याच्यामध्ये पण कोणत्या प्रकारे किती टक्के वितरण झालेलं आहे याचा अंदाज पण आपल्याला येतो, तर ते पण मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे। पण इथे आणखी काही जिल्ह्यांचे नावं मी सांगितलेले आहेत बघा, जसं की बघा पालघर आहे, हिंगोली आहे, त्यानंतर सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, नागपूर आहे, धुळे, जळगाव, नंदुरबार इत्यादी। आता याचा अर्थ असा नाही की एवढे जे जिल्हे लिहिले मी तर एवढ्याच जिल्ह्यामध्ये वितरण झालं, तर बघा महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आज वितरण झालेलं आहे। काल याच्यापैकी काही असे जिल्हे होते की त्यांच्यामध्ये जी वितरण झालं होतं, काही जिल्ह्यामध्ये झालं नव्हतं, पण आज मात्र तसं नाही, आज सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण झालेलं आहे। आता इथे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की हे जे मोठे जिल्हे आहेत तर काही मोठ्या जिल्ह्यामध्ये अजून वितरण मोठ्या प्रमाणात होणं बाकी आहे। आज तेवढ्या प्रमाणामध्ये नाही की जेवढं व्हायला पाहिजे तेवढं अपेक्षित नाही झालेलं, तरी देखील एक वितरण कालच्यापेक्षा तर आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे। जे आहे ते मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगत असतो, म्हणजे सर्व जिल्ह्यांमध्ये आज वितरण चालू आहे, थोडक्यात ते तुम्हाला क्लिअर व्हावं। हा जो हप्ता आहे म्हणजे आपला मेचा 23वा हप्ता, आपल्या चॅनलवर जो पोल घेण्यात आला होता तर त्याच्यामध्ये जे टक्केवारी दिसते आहे जवळपास 30 ते 40% दरम्यान जे आहे स्क्रीनशॉट लावतोय मी तुम्हाला, तर तो स्क्रीनशॉट पण तुम्ही पाहू शकता। 30-40% लाभार्थ्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला हप्ता मिळालेला आहे, कोणता, मेचा 23वा हप्ता। पण बघा त्याच्यामध्ये आणखी खूप लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेणं बाकी आहे, म्हणजे आणखी ज्या या योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांनी आणखी याच्यामध्ये ते सहभाग घेणार आणि त्याच्यानंतर मग त्या पोलचा आणखी आपल्याला अंदाजा येईल। पण माझ्या मते एक 30-35% आतापर्यंत म्हणजे कालचा आणि आजचा जर विचार केला तर वितरण झालेलं आहे। पण याचा अर्थ असा आहे की अजून मोठ्या प्रमाणामधला जो भाग आहे, अजून मोठ्या प्रमाणामधले जे लाभार्थ्यांची संख्या आहे म्हणजे जवळपास 70%, मी हे तुम्हाला जवळपास आकडे सांगायला, हे फिक्स्ड आकडे नाहीत, त्यामुळेच मी इथं प्लस मायनस लिहिलेलं आहे बघा की थोडाफार आकडा मागे पुढे होऊ शकतो, पण जवळपास 70% लाभार्थ्यांना अजून लाभ येणं बाकी आहे। त्याच्यातनं तुम्हाला एक गोष्ट क्लिअर व्हायला पाहिजे, या गोष्टीतून जर तुम्हाला हप्ता आला नसेल तर काळजी करायची आवश्यकता नाही, हीच बाब तुम्हाला इथे क्लिअर कट व्हावी। आणि यासोबत एक महत्त्वाचा प्रश्न बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे, तो म्हणजे बघा मार्च आणि एप्रिलचा हप्ता मागच्या वेळेसचा आला होता, मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला होता आणि आत्ताचा हप्ता मग आम्हाला येईल का, म्हणजे मेचा 23वा हप्ता, तर मेचा 23वा हप्ता पण येईल, काळजी करायची गरज नाही, तुम्ही पात्र असणार आहे। तुम्हाला जर तुम्ही अपात्रतेच्या अटीमध्ये जर बसला असता तर मागच्या वेळेसच तुमचा लाभ थांबला असता। आता त्याच्यामध्ये पण काही किरकोळ कारणामुळे लाभार्थ्यांचा लाभ बंद झालेला आहे, त्यांना लाभ मिळणार का, काही लाभार्थ्याला मिळाला आहे का, त्यावर पण मी सविस्तर बोलणार आहे। पण तुर्तास तरी एक गोष्टी ते समजून घ्यायला पाहिजे, मार्च आणि एप्रिलचा हप्ता तुम्हाला मागचा हप्ता आला असेल तर यावेळेचा हप्ता पण येईल, चिंता करायची गरज नाही। क्लिअर। आता बघा याच्यामध्ये अजून मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होणे बाकी आहे, हे त्याचं एक लॉजिक आहे याच्या मागचं की अजून आपल्याला हप्ता जर नसेल आला तुम्हाला तर काळजी करायची गरज नाही। 15 जूनला वितरण चालू झालं, सर्वात अगोदर तुम्हाला त्याचा पुरावा दिला आणि अंदाजित 5 दिवस वितरण चालेल बघा, 5 दिवस। आजचा वितरणाचा दुसरा दिवस आहे, त्यामुळे 20 जूनपर्यंत वितरण होईल। त्यामुळे 20 जूनपर्यंत उद्याच खास करून माझ्या मते, आज तर संध्याकाळपर्यंत कधी कधी बघा 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत पण वितरण चालू असतं। आता असं नाही की तुम्ही माणसांसर बँक चालू नसतील मग वितरण कसं काय चालू असतं, ते DBT पोर्टलचं वितरण आहे, ते
किती वाजेपर्यंत पण काही लाभार्थ्यांना 11 वाजता पण मेसेज पडतो, काहींना 12 वाजता पण मेसेज पडतो क्रेडिट झाल्याचा पैशाचा. त्यामुळे असं नाही आहे की एक पर्टिक्युलर म्हणजे 5 वाजेपर्यंतच येतात त्याच्यानंतर येत नाही असं काही नाही. मी तुम्हाला त्याचे पुरावे पण यापूर्वी दाखवलेले आहेत. त्यामुळे आज जर तुम्हाला लाभ नाही आला तर तुम्हाला उद्या येईल, उद्या नाही आला तर परवा येईल. त्यामुळे कोणीही चिंता करायची गरज नाही. आता जेव्हा वितरण समजा उद्या चालू झालं तर तेव्हा तुम्हाला पटकन आपल्या चॅनलवर त्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळेल. त्यामुळे कोणी चिंता करायची गरज नाही. 60-70% लाभार्थ्यांना अजून लाभ येणं बाकी आहे. त्यामुळे कोणीही चिंता करायची आवश्यकता नाही. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, काही अडचण असेल या वितरणाच्या संदर्भात तर व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.